दरम्यान सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री व्हावं अशी भावना दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बोलून दाखवली आहे। आमच्या पक्षाची ओळख जी आहे ती पवार आहे। ह्या राष्ट्रवादीची असो त्या राष्ट्रवादीची असो, शरद पवार अजित पवारांमध्ये पक्षाची ओळख आहे। आम्ही फक्त विभागला गेलेलो आहे। आमची मन एक आहे। आम्ही सगळे एकत्र बसण्यापेक्षा त्यांनी ठरवावं काय करायचं आणि ते जे ठरवतील ते आम्ही सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे। अशा प्रकारची भूमिका घेणं गरजेचं आहे। काय होतं मग सुनेत्रा वहिनींना केलं, कोणाला हरकत होणार नाही, अजून कोणाला करा याच्याबद्दल चर्चा होईल। अजितदादांची जी तळमळ होती ना की मला पक्ष एकसंघ करायचा, पुढचं विजन करत असताना पुढचं काहीतरी त्यांच्या डोक्यात असल्याशिवाय त्यांनी पक्ष केली करण्याचा प्रश्न आणला का? अनेकांचं म्हणणं का आता सुनेत्राताईंना दादांच्या जागेवर त्या ठिकाणी आणलं गेलं पाहिजे किंवा पवार फॅमिली पुढं असेल तरच आपला टिकाव आहे। मी मंत्री आहे एका विभागाचा, मी काम करू शकतो माझ्या मतदारसंघाचं, फार फार तर जिल्ह्याचं, पण ज्या पटीत ज्या तोडीत तर त्यांची बरोबरी आपण नाही कोणी करू शकत। इतरही तशाच पद्धतीचे आहेत, म्हणून दादांच्या जागेवर सुनेत्राताईंना उपमुख्यमंत्री करावा अशा पद्धतीनं कालचं अनेक ठिकाणच्या चर्चा होत्या। सुनेत्रा वहिनींना उपमुख्यमंत्रीपद देण्यात यावे आणि राजकीय वारस ठरवण्याचा अधिकार हा पवार कुटुंबियांना आहे। त्यांच्यामध्ये जो निर्णय होईल तो निर्णय माझ्यासारख्या सर्व कार्यकर्त्याला मान्य असेल। मला वाटतं की आता एकत्र पवार परिवारच या बाबतीतला निर्णय घेतील आणि त्यांनी तो घ्यावा। आम्ही पवार परिवाराने घेतलेला जो काही निर्णय असेल त्याचा आम्ही स्वागतच करू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।